आणि संविधान रक्षणासाठी, लोकशाही रक्षणासाठी आपण एकत्र राहून मोदींच्या हुकुमशाहीशी मुकाबला केला पाहिजे, पराभव केला पाहिजे, यासाठी एकत्र येत आहे. या वेळेला जालना आणि लातूरमध्ये बदल घडेल हे मी तुम्हाला आत्ता खात्रीनं सांगतो. बीडमध्ये पंकजा मुंडे यांना निवडणूक आता सोपी राहिलेली नाही आणि नांदेडमध्ये आदर्श टॉवर हे महाविकास आघाडीच्या धडकेने कोसळून जाईल, त्यावरून वाद सुरू आहे. अर्थात ही जागा संभाजीनगरची कोणीही लढली आमच्या विरोधात तरी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा विजय हा नक्की. संभाजीनगरमधले आमचे लाखो मुस्लिम बांधव हे शिवसेनेच्या समर्थनासाठी उघडपणे समोर आलेले आहेत. संभाजीनगरमधले आमचे दलित बांधव ही सगळी बंधनं झुगारून, सगळे अडथळे झुगारून चंद्रकांत खैरे यांच्या पाठीशी उभे राहिले. आत्ताच मला आमचे मित्र दलित पॅन्थरचे अध्यक्ष इकडले प्रदेश अध्यक्ष रमेशभाई खंडागळे, भारतीय दलित पॅन्थर यांनी संभाजीनगर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांतजी खैरे यांना पाठिंबा जाहीर केला. म्हणजे अनेक संघटना, दलित समाजातल्या, मुस्लिम समाजातल्या अनेक संस्था या स्वतःहून पुढे येत आहेत आणि संविधान रक्षणासाठी, लोकशाही रक्षणासाठी आपण एकत्र राहून मोदींच्या हुकुमशाहीशी मुकाबला केला पाहिजे, पराभव केला पाहिजे, यासाठी एकत्र येत आहे. मराठवाड्यातलं चित्र असं आहे, मी शिवसेनेच्या बाबतीत सांगेन की शिवसेनेचे मराठवाड्यातले 4ही उमेदवार हे विजयी होत आहेत आणि फार मोठ्या ताकदीनं विजयी होत आहेत. शिवाय महाविकास आघाडी म्हणून विचार केला तर जालना असेल, नांदेड असेल, लातूर असेल, बीड असेल, इथे सुद्धा जिंकण्याच्या शक्यता या महाविकास आघाडीच्याच आहेत. या वेळेला जालना आणि लातूरमध्ये बदल घडेल हे मी तुम्हाला आत्ता खात्रीनं सांगतो. बीडमध्ये पंकजा मुंडे यांना निवडणूक आता सोपी राहिलेली नाही आणि नांदेडमध्ये आदर्श टॉवर हे महाविकास आघाडीच्या धडकेने कोसळून जाईल अशी पूर्ण खात्री आम्हाला आहे.